शेतकरी मित्रांनो, सध्या आपण तूर छाटणी चालू केली आहे आणि तूर शिवनेरी 45 अर्ली URV प्रक्रियायुक्त पहिली शेंडा छाटणी आपण 25 दिवसाला केलेली आहे, दुसरी आपण 50 दिवसाला. तर आता दुसरीची शेंडा छाटणी चालू केली आहे. आपण बघू शकता आपण अशा प्रकारे त्याचे जे शेंडे आहेत ते प्रत्येक शेंडा घेऊन आपण तोडणं चालू आहे. एका झाडाला 3-4 शेंडे जे असतील ते सर्व तोडून फेकून द्यायचे, जेणेकरून आपल्याला तुरीच्या अजून फांद्या मिळतील आणि जास्त फांद्या मिळाल्यामुळं आपल्याला भरपूर असे शेंगाचं प्रमाण भरपूर मिळेल, जास्ती फांद्या मिळतील, उत्पादनात भरपूर वाढ होईल. तर अशा प्रकारे आपण इथं शेंडा छाटणी केलेली आहे. तूर ही आपली 4 फुटाच्या बेडवर आहे. 2 बेड आपले सोयाबीनचे आहेत, परत एक तुरीची ओळ आहे आणि 1 ते 1.5 फुटावर आपण इथं तुरीची झाड लावलेली आहे. आणि साधारणतः आपण पहिली छाटणी ही 25 दिवसाला केली होती. इथून ह्या साईजपासून बघू शकता आपण इथून 25 दिवसाला केली होती आणि त्याच्यानंतर आता ही पुन्हा 25 दिवसाला म्हणजे 50 दिवसाला अशा प्रकारे दुसरी शेंडा छाटणी आपण चालू केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला खताची मात्रा द्यायची आणि फवारा पण आपला इथं चालू केला आहे. कारण हे बघा अशा प्रकारे फवारा चालू केला आहे आपण इथं. कारण तूर छाटणी केल्यानंतर लगेच आपल्याला इथं बुरशीनाशक प्लस कीटकनाशक याचा फवारा तुरीवर आपण चालू केला आहे. यामध्ये आपण कस्टोडिया घेतलेला आहे बुरशीनाशकामध्ये आणि कीटकनाशकामध्ये आपण इमामॅक्टिन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन करू शकता आणि आपली तूर जी पीक आहे हे एकदम चांगल्या प्रकारे धष्टपुष्ट ठेवू शकता. तर बघा अशा प्रकारे तुरीचा प्लॉट आपला छोटी तूर आहे, साधारणतः 1.5 फुटापर्यंत, कुठे 1 फुटापर्यंत. तरीही आपल्या तुरीला फांद्या भरपूर आहेत, अजून फांद्या येतील आणि तूर चांगल्या प्रकारे होऊन जाईल. तूर शिवनेरी 45 अर्ली URV प्रक्रियायुक्त.